हॅलो गेट, कसे आहात तुम्ही सगळे लोक? स्वागत आहे माझ्या चॅनलवर जॉब विथ भूषण. आजचा जो जी आर घेऊन आलेला आपल्या इथं आजच जी आर तयार झालेला राष्ट्रीय कृषी विकास योजने कॅफेटेरिया अंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गांना 65 लक्ष निधी वितरण करण्याबाबत. तर इथं सिंचन योजनेचा मी जी आर घेऊन आलेलो तुमच्यासोबत. त्या जी आरची संपूर्ण माहिती तुमच्या वाचणार आहे, किती लक्ष त्यांनी निधी मंजूर केलेला आहे व काय असणार आहे. आणि आजचा जी आर आजच आलेला आहे आजच्या दिवशी. तर आपण जी आर वाचून घेऊया. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं. मित्रांनो, चला सुरू करूया व्हिडिओला. जसं की तुम्ही आता बघू शकता मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, हा जो जी आर आहे राष्ट्रीय कृषी विकास व योजना कॅफेटेरिया अंतर्गत आलेला आहे. त्याच्यानंतर इथे लिहिले प्रतिथेंब अधिक पीक योजनेस सर्वसाधारण प्रवर्गांना 65 लक्ष निधी वितरण करण्याबाबत हा जी आर असणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे जी आर. कृषी व पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभागाकडून आलेला आहे. हा जो जी आर आलेला आहे दिनांक 6 ऑगस्ट 2024 ला आलेला आहे. म्हणजे आजच हा जी आर जाहीर झालेला आहे. ओके, शासनाचा संदर्भ वगैरे लिहिला आहे. आपण प्रस्तावना वाचून घेऊया. संदर्भामध्ये इतकं काही नसतं, तर तुम्ही मला वाचायचं असेल तुम्ही वाचू शकता संदर्भ वगैरे. ओके, तर इथं जे सन 2015-16 पासून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकांची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या दिनांक 6 एप्रिल 2022 रोजीच्या पत्रान्वये राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तारची राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामध्ये वार्षिक कृषी आराखडा व आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या दोन शाखांचा समावेश आहे. व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेंब अधिक पीक व सूक्ष्म सिंचन व हा घटक राष्ट्रीय कृषी योजनेचे कॅफेटेरिया वार्षिक कृती आराखड्यात आधारित शाखेचे अंतर्भूत केली असून केंद्र शासनाच्या राज्य हिश्श्याची निधीचे प्रमाणपत्र 60.40 म्हणजे आहे. म्हणजे केंद्राचे 60 आणि राज्याचे 40 असे आहे. ओके, केंद्राचे 60% आणि राज्याचे 40% असे असणार आहे. त्यामध्ये इथं लिहिलेलं आहे राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया योजनेअंतर्गत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्तरीय मंजूर दिलेल्या वार्षिक कृषी आराखडा आधारित 3 मे 2024 रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार संदर्भ 6 एप्रिल 16 मे 2024 शासनाच्या निर्णयामुळे प्रति थेंब पीक सूक्ष्म सिंचन योजनेच्या 667.50 कोटी रुपयांच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे. इतकं आपल्याला एवढी मान्यता आहे ते भेटलेली आहे, 667.50 कोटी. ओके, त्याच्यानंतर इथे लिहिले त्यांनी केंद्रीय कृषी मंत्रालय संदर्भ क्रमांक 4 अन्वये राज्य शासन दिलेल्या अधिकारानुसार सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण प्रवर्गांकरता उपलब्ध केंद्र हिस्सा 39 लक्ष व त्या सक्षम राष्ट्रीय हिस्सा 26 लक्ष असा एकूण 65 लक्ष इतकी निधी वितरित करण्याचा बाब शासनाच्या विचारधारणा कृती व अनुषंगाने शासनाचे पुढील निर्णय घेत आहे. काय निर्णय घेतला शासनाचा निर्णय पण बघूया. तर राष्ट्रीय कृषी विकासाच्या योजने कॅफेटेरिया या प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटकाअंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गांना केंद्र हिस्सा 39 लक्ष रुपये 39 लक्ष इतकं असणार आहे व राज्य हिस्सा असणार 26 लक्ष इतके असणार आहे. तर म्हणजे इथं लिहिलं गेलेलं आहे केंद्राचा जो हिस्सा असणार आहे 39 लक्षचा असणार, राज्याचे हिस्सा 26 लक्ष असणार आहे. म्हणजे इथे 60% यांचा आणि 40% राज्याचा असणार आहे, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर असा एकूण 65 लक्ष रुपयांचा निधी आयुक्त कृषी यांना अर्थसंकल्पीय विवरण प्रणालीवर वितरित करण्याची मान्यता देण्यात येत आहे. सदर खर्च पुढील प्रमाणे लेखा शीर्षणात सन 2024-25 करता मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमध्ये भागण्यात यावा. इथे आता केंद्राचा हिस्सा दिलेला आहे आणि राज्याचा हिस्सा. ओके, तर मागील क्रमांक D3 मधला केंद्राचा हिस्सा आपण बघून घेऊया. 3401 पीक संवर्धन, 113 कृषी अभियांत्रिका आणि 0007 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या प्रतिथेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन योजना केंद्रामधून हिस्सा जो असणार त्यांचा 60% सर्वसाधारण कार्यक्रम असणार आहे अर्थव्यवस्थामध्ये, अशा पद्धतीने दिलेला आहे. राज्याचा हिस्सा जो असणार आहे मागणी क्रमांक D3 मध्ये 2401 पीक संवर्धन, 113 अभियांत्रिका, 0021 प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेंब पीक सूक्ष्म योजनामध्ये
राज्याचा हिस्सा असणारे 40% इतका सर्वसाधारणपणे कार्यक्रम अर्थसहाय्य करण्यात आलेला आहे. सदर निधीचे विवरण करण्याची आयुक्त कृषी यांना नियंत्रण अधिकारी व सहाय्यक संचालन लेखा व कृषी आयुक्तालय पुणे यांच्या आहरण व अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. इथं जो असणार आहे आता या शासनाचे निर्णयामध्ये विवरित करण्यात आलेले निधी खर्च करताना राष्ट्रीय कृषी विकास व योजना कॉप्टेरिया अंतर्गत प्रतिथेंब अधिक पीक योजनेच्या मार्गदर्शन सूचनांचा काटेकोरपणा पालन करावा. त्याच्यानंतर सदर योजनेचे लाभार्थ्यांना निव्वळ हा डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात यावी. या लाभार्थ्यांना अनुशासनाने वाटप आधार संकलन बँक खात्यावर करण्याची सार्वजनिक व वित्त व्यवस्था प्रणालीवर वापर करावा. सदर निधीच्या खर्चाचे उपयुक्तता प्रमाणपत्र केंद्र शासन पाठवून त्यांच्या प्रत राज्य शासन पाठवावी व सदर शासन निर्णय वित्त विभागांचे शासन प्रवर्ग एप्रिल 2024 नुसार विविध केलेल्या अटी पूर्तता होत असल्याचे तसेच सदर परिपत्रकानुसार या विभागास प्रदान केलेले अधिकारानुसार निर्मित करण्यात येत आहे. अशा पद्धतीने हा जी आर आलेला आहे. सदर हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाचा www.महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून संकेतस्थळावर आपण असा हा जी आर डिजिटल स्वरूपात स्वारीने काढण्यात येत आहे. तर महाराष्ट्र शासनाचे राज्यपाल आदेशानुसार तर इथं जी आर आला महेंद्र सो घाडगे अपर सचिव महाराष्ट्र शासनाकडून आलेला आहे व प्रति सगळीकडे पाठवण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने हा जी आर आलेला आहे. इतका आपल्याला निधी मंजूर झालेला आहे. इथं अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आणि निधी एवढा झालेला आहे. अशा पद्धतीने सांगलेला आहे. 65 लक्ष निधी आलेला आपल्या राज्यासाठी 40% व केंद्रासाठी 60% आलेला आहे. केंद्रासाठी ओके. तर इथं आपण बघू शकता आणि आपल्या बघू शकता ठिबकाची आपल्याला इथे संपूर्ण माहिती मी दिलेली आहे. प्रधानमंत्री ठिबक कृषी विभागाअंतर्गत कृषी ठिबक योजना कृषी सिंचन योजनेअंतर्गत संपूर्ण माहिती तुम्हाला मी इथं दिलेली आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करून ठेवा, कारण की नवीन जीआर साठी आम्हाला मोटिवेशन भेटतं, त्यासाठी मी नवीन जीआर आणत असतो. आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत जीआर शेअर करायचा आहे, आपल्या जीआरची माहिती शेअर करायची आहे आणि याची पीडीएफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देणार आहे, तिथे तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके. आणि मला ऑफिशियल चॅनल वगैरे तुम्ही मला तिथे फॉलो करू शकता आणि आपल्या ट्रेडिंग शिकायचं असेल तर ट्रेडिंग लिडर माझा चॅनल तिथं मला सबस्क्राईब करून ठेवा. आणि चॅनलवर आपल्या नवीन असाल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र गाईज. थँक्यू.